स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो। राज्यात लवकरच सर्व नगर परिषदांच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, मी आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये स्पर्धा परीक्षे रिलेटेड विविध प्रकारचे बुक्स दिले मित्रांनो, तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्र, ही अपडेट दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजेच आजचीच आहे। अपडेट काय आहे बघा, राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेबाबत। तर हे पत्र बघा, सर्व नगर परिषद प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सह आयुक्त यांना देण्यात आलेले आहे। तर विषय असा आहे की राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेबाबत। तर बघा पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे आता, उपरोक्त विषयास अनुसरून नगर परिषदा व नगरपंचायतामधील गट क आणि गट ड च्या स्थायी रिक्त पदांची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत कळवण्यात आलेले आहे। संदर्भ क्रमांक 2 नुसार काही जिल्हाधिकारी कार्यालयांकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सोबत जोडलेले जे सेवा प्रवेश नियम दिनांक 20 मार्च 2025 रोजीच्या आदेश व शासनाने प्रचलित धोरणानुसार सरळ सेवा पदभरती नियमानुसार कारवाई करावी। तर बघा विद्यार्थी मित्रो, या पत्रात स्पष्ट म्हटले की गट क आणि गट ड ची भरती प्रक्रियेची जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो। या पत्रामध्ये त्यांनी शैक्षणिक जी अर्हतामध्ये बदल झाला आहे त्याचा सेवा प्रवेशासंदर्भातल्या माहितीसाठी सर्व कार्यालयांना आता कळवलेले आहे मित्रांनो। लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होईल। जर तशी लवकर अपडेट आली तर आपण तशी प्रसिद्ध करू। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।